आपला सगळ्याचा या ठिकाणी आभारी. आपल्याला एक 20-25 मिनटं वाट पाहावं लागली. जसं की नागपूर जिल्ह्याची खरीप हंगामाची पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरू असल्यामुळे आणि मी स्वतः ग्रामीण भागात आणि ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे माझा इंटरेस्ट मला जरा महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. त्या आठवणीत आलो. 2-3 गोष्टी प्रामुख्याने आपल्या पुढे मांडायचं आहे. एक तर मागच्या वर्षभरामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर रेव्हेन्यू साईड जी आहे, इन्कम साईड, ती राज्याची सांभाळत असताना उपमुख्यमंत्री आणि वित्त विभागाच्या मंत्र्यांनी मान्यच केलं. त्यांनी आपल्या बजेटच्या भाषणामध्येही मान्य केलेलं आपल्या परिषदेत भाषण आहेच की सगळीकडं प्रोडक्शन साईड उत्पन्नाचा आकडेवारी कमी होत होती, पण सांभाळण्याचं मोठं काम कृषी व पशुवैद्यकीय पशुसंवर्धन ह्या विभागानं केलं. म्हणजे रूरल इकॉनॉमी, ग्रामीण भागाच्या आर्थिक उत्पन्नाच्या स्रोतांना मोठा हातभार लावलेला ही गोष्ट तेवढीच करेल. आजही इथे येत असताना अगोदर सांगितल्याप्रमाणे नागपूर जिल्ह्याच्या खरीप हंगामाची बैठक घेऊन मी आठवून आलो. च्या तुलनेमध्ये 20-21 मध्ये रबी हंगाम जवळजवळ 20% वाढलेला आहे. ही त्या जिल्ह्याच्या एकंदरीत ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून रोजगाराच्या सृजनात महत्त्वाची भूमिका आहे. पुढचं वर्ष थोडं जास्त अडचणीनं जाऊ शकते असं मला स्वतःला वाटतं. कारण मागच्या वर्षीला सिस्टमच्या एकंदरीत सिस्टममध्ये काही कुशन्स अवेलेबल्स होते, आपले उपलब्ध होते. मग शेतकऱ्याची, शेतमजुराची आणि शेतीच्या सलग असलेल्या व्यापारा जो होता त्यांच्यापाशी इकॉनॉमिक कुशन होतं. त्यावेळेस थोडं सेव्हिंग्स असल्यामुळे होतं, पण वर्षभरामध्ये ते अत्यंत ड्राय होऊन गेलेलं आहे. या वर्षी खूप परिश्रम करावे लागतील आणि या परिश्रमामध्ये आपल्या लोकांची मीडियाला सुद्धा महत्त्वाची भूमिका वठवली पाहिजे ही विनंती करायला मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. तर शेवटी मार्गदर्शन आणि प्रबोधन हाच माणसाला सुमार्गावर नेऊ शकतो, चांगल्या प्रकारे वागण्यामध्ये मदत करू शकतो. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. मग याच्या अगोदरसुद्धा जे समाज सुधारक होऊन गेले त्या सगळ्यांनी याचाच मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतलेला आहे. आणि माझी अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्याला आणि ग्रामीण भागातल्या लोकांना जास्तीत जास्त शेती उपयोगी या सगळ्या याच्यावर मार्गदर्शन करावं. यावेळेस शेतकऱ्याला अडचणीचा भागाचा मी अगोदर म्हटल्याप्रमाणे की मागचं कोविडचं वर्ष काढून घेत असताना जुने आमच्यापाशी सेव्हिंग्स होते ग्रामीण भागामध्ये सिस्टममध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीकडे सेव्हिंग्स होते, 1 वर्ष ड्राय झालेले आहे. तो एक फटका मोठा. मागच्या वर्षी मदत झाली त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला कर्जमाफीची योजना लागू केली, त्याच्यामध्ये मदत झाली. या वर्षी आता अडचणी यासाठी आहे की ते कुशन्स नाही, कर्ज कसं फेडावं न फेडावं याची अडचण आहे. खताचे भाव हे जवळजवळ त्या ठिकाणी 25% वाढून गेलेले आहे. सगळ्या खताचे भाव केंद्र शासनाच्या नवीन
गाईडलाईन त्यांनी नवीन दिलेल्या भावाच्या अनुसार 25% खताचे भाव वाढलेले आहेत. केंद्र शासनानं यासंबंधी फेरविचार करावा असं आम्ही आताच आमच्या नागपूर जिल्ह्याच्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीमध्ये तशा प्रकारचा ठरावही घेतलेला आहे. राज्य शासनाच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा विषय मांडलेलाच आहे. पण आपल्या माध्यमातून सुद्धाही ज्या ज्या लोकाला ते तिथे मांडणं शक्य आहे केंद्राकडे, त्या त्या लोकांपर्यंत आमचा विचार आपण नक्की दिला पाहिजे. कारण ह्यावेळेस शेतकरी अडचणीत आहे. म्हणून ते खताचे वाढलेले भाव केंद्र शासनानं कमी करावं अशा प्रकारचं मनोगत ह्यापुढे आपल्या माध्यमातून त्यांच्यापुढे मांडतो. पेट्रोल आणि डिझेलमध्ये सुद्धाही जी रोज वाढ होते आहे, तर डिझेल तर डायरेक्टच इम्पॅक्ट आहे आमच्यावर. कारण इथं ट्रॅक्टर म्हणा की मग त्या ठिकाणी असलेले बाकी सगळे ग्रामीण भागातले ट्रान्सपोर्टची व्यवस्था असो, ट्रॅक्टरने शेती आहेच, पण मला शेतीचा माल आपल्या दुकानातून कृषी सेवा केंद्रातून शेतापर्यंत न्यायचं असेल जे ट्रान्सपोर्ट मोड माझ्यापाशी आहे. मग ते छोटे असलेले ट्रान्सपोर्टचे व्हेकल्स असो, याचासुद्धा मोठा इम्पॅक्ट तिथे पडणार आहे. म्हणून त्या डिझेलचा आणि पर्यायाने पेट्रोलचा आहे. म्हणजे माझा शेतकरी आजकाल सगळेच काही शेतकरी पायी जात नाही. तिकडे आपण पाहिलेलं आहे, मोटरसायकल वापरून नक्की शेतापर्यंत जातो. तर त्याचा पेट्रोलचासुद्धा जो इम्पॅक्ट आहे तो त्या शेतीला लागणारा जो इनपुट आहे त्याच्यामध्ये अधिक त्या ठिकाणी भर पडणार आहे. त्यासंबंधी नक्कीच आपण त्यासंबंधी केंद्र शासनाला फेरविचार करावा. आणि तो केंद्र शासनाला फेरविचार करत असताना जे लोक तिथे सांगू शकतील केंद्र शासनाकडे, त्यांच्यापर्यंत आमचं विनंती आपण पोचवावी अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्यापुढे विचार मांडतो आहे. आणि आपण ते नेलाच पाहिजे असा आपल्यापुढे आग्रहसुद्धा करतो आहे. मी घरगुती गॅसबद्दल आहे, कारण एकीकडं आम्ही लोकांना सांगतो की वृक्ष तोड करू नका, पण घरगुती गॅससुद्धा जी वाढलेली आहे त्यासंबंधीसुद्धाही आपण केंद्र विचार करा. आणि एक दुसरा विषय आपल्यापुढे अजून मांडलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही दोघांनी मिळून मदतची भूमिका वठवलीच पाहिजे. मागच्या वर्षी चुकीचं बियाणं, जे बियाणं केंद्रानं अप्रूव्ह केलं नाही ते बियाणं मोठ्या प्रमाणात नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. विशेषतः कापसामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ते डबल बीटी, ट्रिबल बीटी, ते सगळं वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं आलं. ते बियाणं चुकीचं जे अनअप्रूव्ड ते बियाणं पकडण्याची मोहीमसुद्धा या जिल्ह्यामध्ये राज्य शासनाकडे राबवण्यात आली. त्या मोहिमेच्या अंतर्गत पुष्कळ लोकांवर त्या ठिकाणी FIR दाखल करण्यात आलेले आहे. जवळजवळ 16 FIR या जिल्ह्यामध्ये दाखल झाली. त्या ठिकाणी त्या FIRच्या अंतर्गत कारवाईसुद्धा झाली. पण त्या कारवाईमध्ये पूर्ण त्या ठिकाणी त्या लोकाला शिक्षा होऊ शकली नाही किंवा अजून तिथं आम्ही पोचू शकलो नाही. त्याचं कारण असं आहे की हा जो कायदा आहे, बियाणं कायदा, केंद्र शासनाचा आहे. माझी एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून सुद्धाही केंद्र शासनाला तशा प्रकारचं त्यांच्यापुढे विचार मांडतो की हा कायदा कुठंतरी कठोर होणं गरजेचं आहे. कारण शेवटी हा बियाणे कायदासुद्धा कठोर झाला नाही तर चुकीचं बियाणं शेतकऱ्याच्या माती मारून त्याचं आयुष्य कायमस्वरूपी उद्ध्वस्त होण्याचा जो उपक्रम चालू आहे त्याला आळा बसलाच पाहिजे. एकीकडं ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था, एकीकडे शेतकऱ्याची आत्महत्या, एकीकडं शेतकऱ्याला सांभाळण्याची भूमिका आणि तुम्ही आम्ही ह्या सगळ्या शासकीय प्रणालीमध्ये असलेल्या आमच्यासारख्या शेतकऱ्याचे कुटुंबातले व्यक्ती या सगळ्याचा विचार केला तर बियाणे कायदा हा आता केंद्र शासनाचा हत्यार असलेला विषय हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुनश्च याच्यावर विचार होणं गरजेचं आहे. हा कठोर होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं जे मनोगत तुमच्या पुढे मांडतो. बाकी आपण लोक त्या ठिकाणी आतापर्यंत जसं कोरोनावर मात करण्यासाठी मदत केली त्याची पुढंसुद्धा करावी. पण आज हा ग्रामीण भागातला अर्थव्यवस्था आणि ग्रामीण भागातला शेतकरी, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या शेतीवर राबणारा हा कष्टकरी
हा सगळ्याला हा प्रसार माध्यमांना विनंती करतो की आपण याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं. आमचा आवाज, आमचे विचार त्या सगळ्यांच्या कानापर्यंत पोचलं पाहिजे ज्यांच्या हातामध्ये कलम आहे आणि त्या कलमच्या माध्यमाने हे दुरुस्ती करू शकतात. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधून महाराष्ट्रात येतो तो चोर वाटेल. आपण बॉर्डर काही सील करणार आहोत, चेकपोस्ट लावणार आहोत, दरवर्षी मोठ्या प्रमाणात येतं. यावर्षी सुद्धा ते पोस्ट झालेले आहेत. नागपूर जिल्हा, वर्धा, विदर्भात इतर जिल्ह्यात येऊन ग्रामीण भागात येऊन येते बिहार. आपलं म्हणणं बरोबर आहे. आम्ही त्या चेकपोस्टवर थांबवूसुद्धा ते सीलही करू. आम्ही कृषी सेवा केंद्राला त्या ठिकाणी चुकीचं बियाणे विकतात आहे त्यांनाही त्या ठिकाणी आपण पकडून याच्यातला भाग नाही, त्यांच्यावरही कारवाई करू. पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 16 FIR दाखल झाल्या. त्याच्यामध्ये यंत्रणेने कारवाई केली, पण कायद्याच्या चौकट लक्षात घेता त्यांच्यावर तशा प्रकारची कठोर कारवाई अजूनही होऊ शकली नाही. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की बियाणं उपलब्धच नाही झालं तर मग त्या चोरीबिरीच्या त्यानंतर सगळ्या गोष्टीला पुढे थांबावे. आणि म्हणून माझं एवढंच असं म्हणणं आहे की तो बियाणे कायदा एवढा कठोर केला पाहिजे की कोणी त्याशा प्रकारचं बियाणं आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी उत्पन्नच करत असेल तर तिथूनच त्याला आळा लागला पाहिजे. तर मग पुढे त्या ठिकाणी त्याची वाटचाल सगळी थांबण्यात. त्याच्यामध्ये असं आहे की त्या कायद्यामध्ये तुट्या अशा आहे की त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला कारवाई करायची असेल तर त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण जोपर्यंत त्याचा तपशील दाखल होत नाही त्याच्यावरच सायंटिस्ट लोक किंवा बियाणे कंपनी आपला त्यामध्ये अहवाल देत नाही तोपर्यंत त्याच्यावर पूर्ण त्याच्यावर कारवाई होणं शक्य नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा एक त्या ठिकाणी प्रवास आहे. ती प्रवास करता करता मग त्याची सगळी आता पहा ना, मागच्या वर्षीचेही FIR जे दाखल झाले अजूनही त्याच्यामध्ये पूर्ण शिक्षेपर्यंत पोहोचू शकलो नाही. सर, आपण डिझेल आणि पेट्रोलच्या दरावर म्हटलं, महाराष्ट्रात टॅक्स जे आहे ते दिल्ली किंवा बाकी प्रदेशापेक्षा जास्त आहे, तर राज्य सरकार तर ते कमी करू शकते. स्टेटचे टॅक्सेस किती आहे हे मी तुम्हाला सांगायचे. आपल्याला तरी माहिती आहे स्टेटने खूपही कमी केलं तर काय फरक पडेल, काही पैशात फरक पडेल त्या ठिकाणी. माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने याला थांबवायचं असेल आणि आपल्या लोकांच्याच माध्यमातून वर्तमानपत्रामध्ये आम्ही याचा तपशील वाचलेलाच आहे की याचे पेट्रोल्स आणि डिझेलचे पैसे कमी करायचे असेल तर याला केंद्र शासनाचंच कुठेतरी आपलं धोरण बदललं पाहिजे. किमान शेतकऱ्यासाठी तशा प्रकारची सवलत देता आली तर विचार केला पाहिजे. वर्ध्यामध्ये कडक लॉकडाऊन आहे, कृषी निविष्ठांचे दुकानं पण बंद आहे, खरीप हंगाम 15 दिवसावर आलेला आहे. शेतकऱ्यांनी बियाणं खतं खायचे कुठून? वर्धा जिल्ह्याचं आपण म्हणाल तर आपण नुकतेच आता SOP जे जाहीर झाले नुकतेच ते आपण थोडे वाचून घ्यावा. त्याच्यामध्ये कृषीच्या सगळ्या गोष्टीला नसेल तर मी आपल्या व्हॉट्सअपवर आजच पाठवतो. एप्रिल झाल्या ते कृषीच्या सगळ्या कृषी सेवा केंद्रात त्याची सवलत दिली आहे, सूट दिली आहे. त्याच्यापर्यंत बाजार समित्यासुद्धाही त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी तशा प्रकारचे आदेश काढलेला आहे. SOP मी आपल्याला पाठवतो आपल्या याच्यावर व्हॉट्सअपवर, बोलून घ्या. मागच्या 8 दिवसामध्ये एक कडक भूमिका घेतली, मान्यच करतो मी, न्यायाशाचा भाग नाही. त्याच्या मागची भूमिका कोणाला त्रास द्यायचा नव्हता. त्याच्या मागची भूमिका आमची एवढीच होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला यशही आलेलं आहे. त्याच्यामागची भूमिका एवढीच आहे की जो कोविडचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे त्याच्यामध्ये सामान्य माणसाचा त्या ठिकाणी होणार नुकसान आहे. कारण आपण सगळेजण मान्यच करून काय की हा व्हायरस जो आहे ह्या व्हायरसने गरीब लोकांचे त्या ठिकाणी किंवा कोणाही माणसाचा जीव चाललेला आहे आणि माणसाचे जीव वाचवणं हे शासनाचं त्या ठिकाणी असलं प्रथम कर्तव्याचा भाग आहे. कोणाला त्रास द्यायचा म्हणून नाही. केंद्र शासनाकडनं आलेले जे रिपोर्ट्स आहे आणि राज्य शासनाकडनं आम्हाला जे रिपोर्ट्स घेतो त्या व्हायरसच्या संबंधी सेकंड फेज, थर्ड फेज ही जास्त येऊ शकते वर्ध्यामध्ये, अशा प्रकारचा त्या ठिकाणी वर्तवलेला आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि तसं त्या जिल्ह्यामध्ये होऊ नये म्हणून खबरदारीचा भाग भाऊ आहे. बाकी कोणाला त्रास द्यायचा विषय नाही आहे. हा खर्चवाढीचा तुमचा जो विषय आहे तो पक्ष म्हणून आणि महाविकास आघाडी म्हणून पक्षाची भूमिका आता काय राहणार आहे आणि सरकार म्हणून महाराष्ट्र सरकारची काय भूमिका राहणार? पक्ष म्हणून आणि महाराष्ट्राची भूमिका याच्यामध्ये काही तफावत नाही, एकच भूमिका आहे. कारण
महाविकास आघाडीचं सरकार आणि काँग्रेस पक्ष हे शेतकऱ्याच्या पाठी विचारधारानंच नाही पण कृतीने सुद्धा आहे, आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आमची त्या ठिकाणी केंद्राला सांगणंच आहे की यावेळेस या शेतकऱ्याला मदतीचा हात म्हणून वाढलेले जे किमती आहे खताचे ते केंद्रानं वापस घेतले पाहिजे आणि मागच्याच जुन्याच दरानं खत उपलब्ध करून दिलं पाहिजे. कॅबिनेट रिझोल्युशन वगैरे करायचं बिलकुल आम्ही मागच्या कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचा त्याच्याकडे चर्चा होऊन तशा प्रकारचं केंद्र शासनाला कॅबिनेटचा ठरावसहित विनंतीचं पत्र पाठवलेलं आहे. तर पशुसंवर्धन विभागामध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांनी 435 पदांची परीक्षा 16 महिन्यापूर्वी झाली होती. आजवर निकाल नाही लागलेला आहे आणि आपण मार्च महिन्यात ते कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जी आणि काढणार नाराजी आहे. जशी ती नाराजी मला काही आपण जे सांगता ही गोष्ट तेवढीच खरी आहे. ती नाराजी काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे स्वतः भेटूनही मला दिलेली आहे. माझ्या याच्यावर SMS सुद्धा पाठवतात. माझी भूमिका फार स्पष्ट आहे आपल्याला की त्या भरती MPSCतनं जी भरती व्हायची आहे त्याला जो वेळ लागतो आहे, कारण ही भरती प्रक्रिया मागच्या 2-2.5 वर्षापासून चालू आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अजून ही भरती प्रक्रिया केव्हा पूर्ण होईल, आरक्षणाचे विषय केव्हा निकाली निघेल, अजूनही मला त्याची मी त्यावेळेस मला शाश्वती नव्हती. आणि मग समजा भरती होणार नसेल तर किती दिवस मी माझ्या ग्रामीण भागातले माझे जे क्लिनिक्स आहे पशु क्लिनिक्स किती दिवस बंद ठेवायचे, किती दिवस त्या ग्रामीण भागातल्या पशुला बिना औषधानं ट्रीटमेंट ठेवायचं, हा माझ्या पुढचा विषय होता. आणि म्हणून तात्पुरती व्यवस्था म्हणून मला ते दवाखाने उघडणं भाग आहे आणि ते तात्पुरती व्यवस्था म्हणून हा मार्ग त्यात काढला होता. मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एवढं सांगितलं ज्यावेळेस भरती प्रक्रियेचे पूर्ण विषय निकाला निघतील त्यावेळेस ही जी कंत्राटी पद्धतीची भरती आहे ही बंद करून टाकू आणि आपल्याला भरती करू. पण निव्वळ भरती करू शकत नाही म्हणून ग्रामीण भागातले हे पशु बिना औषधोपचारानं वंचित ठेवायचे हे मला काही मान्य नव्हते आणि म्हणून तशा प्रकारची ती केलेली प्रक्रिया आहे. आपल्या विभागाचे अत्यंत आवश्यक पद आहे ते 16 महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडलेली आहे. आपल्याला खंत वाटत नाही का MPSCकडे मागणी नाही करत? मला खंतही वाटते, MPSCकडे पाठपुरावा करतो, पण सगळ्या कायद्याच्या अडचणी ते थांबलेल्या आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला सुद्धा त्याची कल्पना आहे ना, मला त्याची कल्पना आहे, म्हणून हा काढलेला मधला मार्ग आहे. नागपूर मी कोरोनाचा आढावा घेतला नाही. नागपूरचा कोरोनाचा आढावा घेणारे बाकी सगळे त्या ठिकाणी सक्षम लोक आहे. मी आपल्या वेळेस विनंती करतो की मी आपल्याकडे ग्रामीण भागाच्या शेतकरी आणि त्या कष्टकऱ्यांसाठी आलेलो आहे आणि हक्कानं आलेलो आहे. आणि आपण म्हणाल तर आग्रहसुद्धा करतो आहे की आवाज आपण त्या ठिकाणी पोचवा. एक की खताचे भाव कमी झाले पाहिजे, एक दुसरं डिझेल पेट्रोलचे भाव किमान शेतकऱ्यासाठी कमी झाले पाहिजे, 2 आणि तिसरं चुकीचं बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी जे लोक त्याच्यामध्ये आहे त्यांनी ताबडतोब ती कृती थांबवली पाहिजे. पर्यायाने त्या शेतकरी उद्ध्वस्त करायचं तुम्ही काम करता आहात. हे 3 विषय घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे. त्या तिन्ही गोष्टीचं आपण आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्हाला मदत करावी ही माझी आग्रहाची भूमिका आणि आग्रह घेऊन तुमच्यापर्यंत आला आहे. तुमच्याच पक्षाच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली होती की मंत्र्यांचा विशेषतः ग्रामीण भागातले जे मंत्री आहेत तुमच्याकडे नाराजी व्यक्त केली होती की दुर्लक्ष केलं आहे आणि म्हणून ग्रामीणमध्ये जी गव्हाची संख्या आहे ती वाढते आहे. याचं ग्रामीण भागाचा विषय होता तुमच्या पक्षातील लोकांनी नाराजी किंवा पत्र दिलं की ग्रामीण भागात लक्ष दिलं नाही म्हणून मी त्यांची सध्या भेट घेतो. ते कोण मानभाऊ आहे आणि त्यांचा विषय समजून घेतो आणि मग आपल्या पुढे मी नक्की त्यांची भेट घेतो आणि त्यांचा विषय समजून घेतो नेमकी नाराजी कसली आहे. मी तेच म्हणतो की मी त्यांची भेट घेतो आणि त्यांची नाराजी नेमकी कशाची आहे त्याला समजून घेतो. जरा थर्ड वेव्हमध्ये लहान मुलांना जास्त धोका आहे असं सांगण्यात आलं. पेडियाट्रिक ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावर पेडियाट्रिक कोविड केअर सेंटर सुरू करा हे सांगितलं होतं. त्याला काही टाईम बाउंडेशन दिलं आहे? त्याला 8 दिवसाची वेळ दिलेली आहे. नागपूर जिल्हा परिषदला त्यांच्या त्यात एकेका तालुक्यामध्ये एक पंचायत एक प्रायमरी हेल्थ सेंटर तशा प्रकारे तयारी करावा. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून बाकी कामाची मंजुरी घेऊन पुढं करा. 8 दिवसाची त्यांना वेळ दिलेली आहे. 8 दिवसामध्ये त्यांनी तयारी करून कलेक्टरकडे त्या प्रस्ताव दाखल करावा. मंजुरी घेऊन आम्ही तयारी करतो आहे आणि तयारी करून लोकांना त्या ठिकाणी मदत करणारच आहे. आता
आपल्याकडे रेट आहे 221 गेले पूर्वी होते तेच रिस्टोर करायला ते रिस्टोर करावे. जर झाले नाही तर स्टेट गव्हर्नमेंट काही सक्ती देणार नाही. पहिले त्यांच्याकडनं उत्तर देऊ द्या की ते लोक शेतकऱ्याला मदत करतात नाही, कारण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आपण बोलणाऱ्या लोकांना किमान आहे तेवढं उत्पन्नासाठी मदत, त्यांची भूमिका एक स्पष्ट होत होती. ते आत्मनिर्भर भारतमधलं जेवढे वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरच्या अलाइड याच्यासाठी जे फंड्स डिक्लेअर केले होते त्यातले नेमके आले की काही आढावा घेतला की फायनान्शियल आत्मनिर्भर भारतमधला स्कीमच लॉन्च झाल्या नाही हेच आपल्याला सांगायला हरकत नाही. एकही स्कीम लॉन्च झाली नाही. मग ते ब्लू रेव्होल्युशनपासून असो, मत्स्यमारीपासून असो, तर ॲनिमल हजबंड्रीपर्यंत होता. आणि तो आपल्याला सांगायला हरकत नाही की मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दुधाचे भाव स्थिर राहावे म्हणून राज्य शासनाने जी एक स्कीम राबवली होती मिल्क पावडर तयार करायची, त्यासाठीच पैसे मागितले होते राज्य शासन केंद्र शासनाला, त्यांनी ते दिले नाही. मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात केले पोल्ट्री उद्योगाचं नुकसान बर्ड फ्लूमध्ये झालं होतं, मोठ्या प्रमाणात पोल्ट्रीचं नुकसान झालं होतं. त्यासुद्धाही जे 10 वर्षा अगोदरपासनं जे असलेले जे त्यांनी नियम करून जे प्राइजेस आकारले होते ते 90 रुपये पर बर्ड, प्रत्येक बर्डला 90 रुपये. तर त्याच्यामध्ये 45 रुपयाची जी स्कीम होती केंद्राने पाठवली होती की 45 पैसे, अर्धे पैसे राज्यात द्यावे, अर्धे पैसे केंद्रात द्यावे. त्याच्यामध्ये आम्ही राज्याने प्रस्ताव करून पाठवला केंद्राला की 45 रुपये 90 रुपयामध्ये होत नाही बर्डचं, किमान आपण त्यांनी 150 रुपये दिले पाहिजे. तुम्ही तुमचा त्यांनी स्कीम रिवाईज करा आणि अर्धे पैसे राज्य शासन द्यार आहे. ते पाठवणे अजून 4 महिने झाले, अजून केंद्राचं त्याच्यामध्ये उत्तर आलं नाही. आपण सांगतो मी ह्या विभागाचा मंत्री म्हणून राज्य शासनाचे जे करू शकलो राज्य शासन ते करू शकतो. आम्ही नुकतेच हे जे राज्य शासनाकडं बकरी पालन उद्योगाला मदत होण्याच्या दृष्टिकोनातून जे बकरीचे जे रेट्स होते राज्य शासनाचे, त्या युनिट रेट्स ते मागच्या 10 वर्षापासून वाढले नव्हते, ते मात्र आम्ही ह्यावेळेस वाढवून घेतले. निव्वळ रेटच नाही वाढवले तर ते रिजन वाईज जे बॅरियर होते, म्हणजे पहिल्या कसं होतं त्यामध्ये की पहिल्या वेळेस ह्या मराठवाड्याचा जो ब्रीड आहे ती त्या ठिकाणी विदर्भातल्या लोकांना वापरता येत नव्हते स्कीममध्ये, तर ते बॅरियर काढून टाकलं. आता राज्यभरमध्ये जी चांगली ब्रीड आहे त्या राज्यातल्या कुठल्याही कोपऱ्यातलं ते लोक ते ब्रीड विकत घेऊ शकतील, ते बॅरियर्स काढून टाकले. रेटसुद्धा रिवाईज केले त्याने. आणि मला असं वाटतं की ह्यावेळेस ते बकरीपालनचा जो शासनाची जी त्या ठिकाणी स्कीम आहे ते चांगल्या प्रकारे राबवलं जाईल आणि ग्रामीण भागामध्ये मदत होईल. जो एक आजारपण आलेला आहे तो ग्रामीण भागात जास्ती प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास देऊ शकतो असं सरकारचं काही म्हणणं आहे. आणि काही पण आहे जे लोक शेतकरी पॉझिटिव्ह होऊन पुन्हा शेतात आता जे पावसाच्या हंगामी काम करायला जाते त्यांना हा आजारपण जास्ती होऊ शकतो. तर त्याच्यासाठी काही अवेअरनेस प्रोग्राम आता आपल्या सरकारकडून आलेला आहे. मी अवेअरनेससाठी आपल्या पुढे आला. आपण लोक करतात आहे, अजून करत आहे, म्हणजे आम्ही करतो त्या ठिकाणी टेस्टिंग आम्ही वाढवलेले आहे. आणि हा ग्रामीण भागातच वाढेल अशातला शहरातसुद्धा वाढून राहिलेला आहे. आपल्यालासुद्धा त्याची कल्पना आहे. आपल्यापैकी एक पत्रकार त्याच्यामध्ये त्याच्यासंबंधी विवेकामध्ये ऑलरेडी आहेच, आपल्या सगळ्यात त्याची कल्पना आहे. आणि कोरोना हा आजार, हा व्हायरस, मला वाटते इफ आय एम नॉट रॉंग आमच्या स्पोर्ट्सला कवर करणारे टाइम्स ऑफ इंडियाचे आमचे जे मित्र आहेत अनफॉर्च्युनेट त्यांचंही त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून हा कसं आहे की या व्हायरसमध्ये माझी एवढीच विनंती राहणार की हा पॅन्डेमिक आहे, याच्यामध्ये आपण सगळ्यांनी एकामेकाला जेवढी जास्त प्रचार आणि प्रसार करून मदत तेवढी आपण केली पाहिजे आणि तशा प्रकारचं पुढं गेलं. बिलकुल मी या मताचं आहे. आणि मी आता उद्या काल मला वादळामध्ये विमान गेलं नाही, आज जाते आणि मी कॅबिनेटमध्ये नक्की विषय काढला होता. ठीक.